आयडिया भारी कोणी बोलायला नको अजिबात न बोलता कामाला लागेल. तुम्ही लेट किती आलात? त्यांना धरून ठेवलं होतं. आज फादर्स डे आहे आणि बरोबर 15 मिनिटापूर्वी मुलगी आली तर थोडंसं थांबायला लागलं. हां काय म्हणत होता? छान काय दिसतंय उत्सव मूर्ती. एकदम छान. प्रेमाने बघा इकडे. चालू घ्या नंतर पण डोळा मारू नका. बघा सांगितले डोळा मारू नका. लाईन मारा नाही पण आज बरं वाटलं लखलखीत आणि भरलेलं. आम्ही भाग्यवान. अरे सगळ्यात VIP मनुष्य आलेला आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सगळ्यात तरुण आणि VIP. वेलकम सेलिब्रेट करा. वेलकम जी हो तिकडे. ओ यादवराव मेकअप मनला घरी पाठवलं ना? कोण होतं त्यांना? आम्ही सगळी तुमची चर्चा करत होतो. चला बस. हिरा सामने इकडून या. हा व्हिडिओ गेला ना यूट्यूबवर तर लोक विचारणार हा मंत्री कोण आला होता. छे होएगा नहीं. मार के रेडी सर इधर देखिए प्लीज. थैंक यू. ओ हीरा प्रत्येकाने सुरीक पाहिजे ना. सुरी आहे ना याला. त्याच्यावर तिकडे ठेवायला असंच असं क्रॉस करत त्यामुळे नाव येत नाही. सगळ्याची तयारी आहे. काम दिले तो करणार. मी सांगेपर्यंत सुरू करू नका. मी सांगितल्यानंतर सुरू करा म्हणजे रेकॉर्डिंग करा. आज म्हणजे आपले 5-6 सहकारी हे त्यांचा 3 महिन्यामध्ये एकूण 11 का 12 जण आपले सहकारी आहेत. त्यांचे वाढदिवस
होत आहेत त्यापैकी 6 जणांचा आपण पहिल्या 15 जणांचा करायचा ठरवलं आणि त्याच्या या 29 तारखेला करायचा ठरवलं. तुम्ही आज बघा किती आपलं सुंदर माहोल जमले. जाणारे येणारे सगळं कौतुकाने बघताय, सगळे बघतायत. आणि आज मुख्य वाढदिवसाला आपण त्यांच्या फॅमिलीच्या लोकांनाही बोलूया. फॅमिली सहभागी झालेले. फॅमिली सहभागी करण्याचा मागे एक असा उद्देश आहे की प्रत्येक मुलाला कळावं आपले वडील कुठे जातात. कुठे जातात म्हणजे इथेच आहे, म्हणजे हक्कामध्येच आहे. परंतु त्यांचे मित्र कोण आहेत, कोण मित्र आहेत, कोणाच्याबद्दल त्यांना माहिती आहे. वडील सांगतच असतील की हा माझा मित्र आहे, पण आज प्रत्यक्षात तुम्ही लोकांना सगळ्यांचे चेहरे बघताय. आणि आजचा आपला जे म्हणजे आज फादर्स डे, आजचा फार चांगला दिवस आहे. तर त्यापैकी आज मी आधी काय करतो, आपले 6 जणांचा जो वाढदिवस आहे त्याच्या प्रत्येकाने उठून आपलं नाव आणि आपली जन्मतारीख आहे, आपलं आता वय कुठलं आहे नवीन ते सांगावं. मग नंतर त्याच्या पुढचा आपण कार्यक्रम चालू करतो. पत्की साहेब. मी नंदकुमार शामराव पत्की, वय वर्ष 64 पूर्ण 65 चालू आहे. नमस्कार, मी गंगाराम देवाजी कदम, सी विंग 904 मध्ये राहतो. माझं आता 68 वर्षे संपूर्ण 69 वर्षे चालू झाले. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव मदन पाटील, 2205 सी विंगमध्ये राहतो. माझी जन्मतारीख 1/6/60, वय 65 होऊन 66 सुरू झाले आहे आणि त्यामध्ये मी सगळ्यांचा आभार मानतो. 65 वर्षाचे जय मालवण. जय महाराजा. माझी जन्मतारीख 1 जून 1951, राहायला विंग 101 101ला, सदाशिव विराजी पाटील. जय मालवण. साहेबा वय नाही सांगितलं. 75 वय 74 पूर्ण. मी मधुकर शेलार, 1/6/61 जन्मतारीख आहे. 64 वर्ष पूर्ण होऊन 65 वर्षात पदार्पण केला. मी नाव संग्राम यादव, C703. माझं वय 68 पूर्ण 69 चालू. धन्यवाद. आता प्रत्येकाने आपलं त्यांची ओळख तर तुम्हाला आज चेहऱ्याने, नावही कळली आणि त्यांची वय कळली. आता आपण पुढल्या कार्यक्रमाला जाऊया. मी मगाशी तुम्हाला सांगितलं आज फादर्स डे, तर आम्ही म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या मुलांना किंवा मुलींना बोलवलं आहे की या तुम्ही. आणि आपण आज त्यांना त्या आपले हे जे आजचे जे सत्कार त्यांना त्यांच्या मुलांच्या तर्फेच आपण त्यांना पुष्पगुच्छ दिले. पण आधी फादर्स डेचं ऑकेजन आपण घेऊया, कारण एरवी तुम्हाला ना तुमचे वडील किंवा वडिलांचे मित्र यांच्याबद्दल काही मनात असतं ते बोलायला चान्स नसतो. आज तुम्ही एक गोष्ट केली आहे की आपले बाबा कुठच्या संगतीत असतात ती संगत तपासली आहे. तर त्याच्याबद्दल माझ्यासमोर 3 चिरंजीव आहेत. प्रत्येकाने आपलं मत आपल्या बाबांबद्दल आणि या ग्रुपबद्दल सांगणं गरजेचं आहे. कोण सुरू करताय? तुम्ही करताय सुरुवात करा. उठा. शेलार या ऐका नाही हो शेलार, तुम्ही उभे राहा. आधी आम्हाला कळलं तुमचं आणि नाव सांगा त्यांचं. जागा आहे, उभे ते बसून घ्या ना. मी जितेंद्र मधुकर शेलार यांचा मोठा मुलगा आहे. आम्हाला इथे येऊन 6-7 महिनेच झाले. बरोबर. पण ह्याच्या आधी आम्ही ज्या सोसायटीत राहायचो तिथं ते नुसते घरीच असायचे किंवा कामाला जायचे. पण इथं आल्यापासून त्यांच्या वागण्यात एकदम बदल झालेला आहे. वा 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 वा. ते नुसते खालीच असतात, कट्ट्यावरच असतात आणि कट्ट्यावरच्याच गोष्टी करत असतात. पण इथं आल्यापासून त्यांचा गेटवर एकदा बॅनर पण लागलेला, माझ्या मुलीने सांगितलेला बाबांचा बॅनर लागला. तर ह्या वयात ही चांगली संगोपन करणं, मित्रमैत्री करणं आणि तुमचे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि असंच धावत फिरत राहा, म्हणजे हेल्थ चांगली राहील आणि आयुष्य अजून वाढेल. पण त्यांच्या संगतीबद्दल काही नाही सांगितलं तुम्ही. संगत बरी आहे का? संगत खूप चांगले. सांगितलं नाही, ते धावतच नाही, नुसते खालतीच येत असतात. कधी 6 वाजता मी खाली जातो
आणि कधी सुट्टी असेल तर मी खाली जातो, मुलाची फोन चालू असतात, नुसती धावपळ वा 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 खरंच खूप खूप छान. चांगलं आहे. खूप त्या छान. कट्ट्यावर खूप आणि खूप चांगलं शेड वगैरे करून भेटलेलं आहे. खूप चांगलं आहे. चालेल. आणखीन एक सांगतो, हं. तुमचे वडील उत्साही आहे. इथे आम्ही जे सगळे सिनियर सिटीजन आहेत त्याच्यात थोडे यंगेस्ट आहेत. म्हणजे आमच्याकडे कामाला म्हणजे काय बरेच त्यांचे पायाने गेले किंवा गेले, पण मेहनतीचे कार्यक्रम जे आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यात तुमचे एक वडील आहे. आणि हसतमुख, मुख्य म्हणजे नेहमी हसतमुख असतात. तर तो एक चांगला गुण आहे. आता तुम्ही आणखी बाजू सांगितलं पत्कींचा मुलगा नाही एक आहे, तर आपण ते पुष्पगुच्छ देऊया ना. एक मिनिट. हा पुष्पगुच्छ तुम्ही हा पत्कीला द्या. पत्कींचा मुलगा बाहेर गेलाय कामासाठी, तिला शेगावला गेलेले द्या. ये तू ये. अरे यांच्या बाबांना द्या. नाही नाही यांच्या बाबांना नंतर तुम्ही आता लाईनीने करतो. या इकडे तू वर. आता आपल्याकडे कदम आहेत. कदम आला का तुम्ही त्यांचा मुलगा. तू सांग बाबांच्या बद्दल काय. माझं नाव गौरव गंगाराम कदम. मी C904मध्ये राहतो. माझे वडील गंगाराम भिवाजी कदम जे आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर आय थिंक कधी त्यांनी रेस्ट केली नाही लाईफमध्ये, कधीही रेस्ट केली नाही. आमच्यासाठी त्यांनी त्यानंतर TMCमध्ये जॉईन झाले. त्यांचं जे ऑफिस रुटीन असायचं ते एकदम हेक्टिक असायचं. त्यानंतर कधी तर आता इथे मी आल्यानंतर आमच्या आधीच्या बीट सोसायटी जिथे राहतो तिथे असं एक्झिक्युटिव्ह म्हणजे असं एक्झिक्युटिव्ह कट्टाच बोला आम्ही तुमच्यासाठी. अरे वा वा वा. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह कट्टा होतो. 6 कट्टा आहेत सिनियर सिटीजन लोकांचा. तर याच्यामध्ये येऊन म्हणजे ते आता इथे आल्यानंतर थोडे त्यांचे वयानुसार थोडे हेल्थ थोडं हे असते, नाजूक असते, तरी त्यांना धडपड असते की नाही तर मी खाली जायचं आहे खाली. आणि त्यांना मोबाईलचं पण एवढं हे नाही आहे म्हणजे जसं बाकी लोक जसे फॅमिलीवर असतात व्हॉट्सअप हे करणं वगैरे, तर ते त्यांना एवढं जमत नाही. तरी ते तुमचे जे व्हॉट्सअपवरती काय तुम्ही टाकत असतात ते आठवणीने बघत असतात कोणाचं आणि कोणाचं नाव काय आहे वगैरे सगळं. म्हणजे ते इथे आल्यानंतर म्हणजे ते एक पॉझिटिव्हिटी येते की आय थिंक बाकी सगळे लोक मे बी त्यांना काही ते घरी आल्यानंतर एक अलग एनर्जी असते त्यांच्यामध्ये. वा वा वा. तर ते एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे एकदम. म्हणजे ते मला इथे सांगण्यासारखं वाटतं. आणि संगतीबद्दल नाही सांगितलं. संगत तीच पॉझिटिव्ह. अगर निगेटिव्ह बोललं असतं तर मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जातात आणि ते म्हणजे हसमुख असतात. आणि वा वा वा. तर त्यांनी जेवढे आता लाईफमध्ये जे हे केलं तर आता एन्जॉय फेस टाईप इथे फक्त त्यांच्या पाया आणि याच्यामुळे त्यांना जास्त काही ॲक्टिव्हिटी करता येत नाही. तर तुमच्या संगतीने मे बी आणखी मोटिवेशनने आणखी लवकरात लवकर रिकवर होते. बाय. बाबांना थँक्यू. बाबांना थांब जा. आपले 24 तास हसतमुख आणि सतत धावपळ करणारे मदन पाटील. मदन पाटलांची मुलगी गावाला गेले, बाहेर गेले, पडग्याला असते 2-3 आहे. पण मदन पाटलांसाठी कदमांचा मुलगा तू त्यांना पुष्पगुच्छ दे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मदन पाटलांच्या बद्दल. मला वाटतं आणखी तुम्हाला काय सांगणार नाही. हां, मदन पाटील हे 24 तास तसे काम करणार आहे. तुम्हाला कुठलाही लायसन्स कुठलंही सरकारी काम असेल तर हे आमचे मदन पाटील करतात. आणि तुम्हाला एक विश्वास बसेल की हे आपल्या सीमध्ये राहतात, पण अख्ख्या A to Z मधल्या लोकांना माहिती झालेली आहे. कारण काम म्हणजे करत असणार हा एक ग्रस्त लगेच धावत जाणार, कुठेही पैशाच्या मोबदल्याची वाट न बघणार. तुमचं पहिलं काम आहे ते मी करणार, असे ते मदन पाटील. हो 30+ पुढे अच्छा सुंदर आहे. तुम्ही त्या सावी कुठे सावी तू आई बरोबर. तुम्ही बाबा बाहेर गेला बाबा पण येतोय. येतो. मग आपण शेलानंतरच करूया.
गेला द्या या चिरंजीव आहेत त्यांचे, त्यांना आत बोलवा, आत बोलवा, आत बोलवा. बोलू नाही त्यात आपले यादव त्यांचे सुपुत्र हे ज्युपिटरला डॉक्टर आहे. त्यांना वेळ फार कमी मिळतो, म्हणजे डॉक्टरांचा म्हणजे त्यांना हॉस्पिटलला अटॅच असं त्यांना आज नेमके दिसले मी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही येणार का, तेवढं येईल 5 मिनिटात मी तुम्हाला असंच येईल. आता यादवांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, यादव येतात. हां काय ग बोल आजोबांना. हां दोघंही नातवंडांना घेऊन येत असतात, सतत फिरत असतात, म्हणजे सतत विधी असतात. ते आले तेवढाच वेळ काढून ते आपल्यात येतात, गप्पा मारणार, त्यांच्या साताऱ्याच्या का कराटे गप्पा मारणार, त्याचे आपले यादव आहे. आता तुम्ही बोला वडिलां. नमस्कार, मी डॉक्टर अजय यादव. मी C703 मध्ये राहतो. सो आम्हाला इकडे आलेल्याला ऑलमोस्ट 4 वर्ष झाले. संगतीबद्दल लहानपणी त्यांनी काळजी घेतली होती की आम्हाला चांगली संगत मिळावी. आता आम्ही काळजी घ्यायची गरज नाही आहे की त्यांना चांगली संगत मिळावी, कारण इथे आल्यानंतर जसं आम्ही बघतोय की आता दिवसेंदिवस सगळे ज्येष्ठ नागरिक जमून इथे बसतात आणि सगळ्या गप्पा गोष्टी करतात, ते सुद्धा एन्जॉय करतात. त्यामुळे संगत ही एकदम सुंदर आहे. त्यांना वेगळं काही आणखी कशाचीही गरज लागली तर त्याच्यासाठी बरेच जण आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी. मेहनत त्यांनी किती केली आम्ही पाहिलेली आहे. आता सध्या आमच्या मेहनतीचा वेळ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची साथ आहे म्हणून आम्ही मेहनत करू शकतो. अदरवाईज मला पॉसिबल किंवा माझ्या वाईफला पॉसिबल नाही आहे की आम्ही काम करू शकू तेवढं जर त्यांची साथ नसेल तर. लहानपणी आई मला नेहमी सांगते की तुम्हाला तुमच्या वडिलांनी कधी एवढं बघितलं नाही जेवढे तुमच्या मुलांना तुमचे वडील बघतात आहे. खरंय. त्यामुळे ते नेहमी त्यांनाच घेऊन फिरतात दोघांना पण, त्याच्यामुळे आम्ही निर्धास्त काम करतो. त्यामुळे त्यांचे मी आभार मानणं किती मानू हे नॉट पॉसिबल इन दिस लाईफ. वा वा. फोटोसाठी पोस्ट पण दिली. बाबा देतोय बाबाला आजोबाला असू दे त्याने दिलं तरी चालेल. जातो पण ते घे आजोबांकडून आणि परत दे आजोबांना. जा जा, काही हरकत नाही. आय एम फ्लेक्झिबल. पाटील आले, पाटील पाटील आले आले आला वाढदिवसाला सुचित हा हजरच असतो. सुचित मुख्य म्हणजे ही बघा, हीच आहे की हिला हिच्यामुळे तुम्ही ओळखणार की आपल्या आजोबा आहेत की नाही. पाटील पाटील संध्याकाळी 5:30ला येणार, 6:15 वाजेपर्यंत बसणार, आपल्या नातेला येणार. पण वेळात वेळ काढून ते येणार आणि त्यांना मालवणीचा खूप अभिमान. आताही त्यांनी जय मालवणी बोललेलं आहे असे ते म्हणतात. तू सांग बाबांच्याबद्दल. नाही सुचित, सगळ्या चिरंजीवांना काय सांगितलं आज फादर्स डे आणि तुम्हाला असा मौका मिळणार नाही त्यांच्याबद्दल बोलायला. हां, आणि दुसरं काय सांगितलं नाही, आधी मी प्रश्न देतोय तुम्हाला मग उत्तरं द्या की या अशा संगतीत असतात ना ते आमच्यासारख्यांच्या. दोनांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, वडिलांबद्दल आणि संगतीबद्दल. हां, वडिलांबद्दल सांगायचं झालं तर पहिली गोष्ट माझी भरपूर इच्छा होती. आम्ही काय अशा म्हणजे मोठ्या सोसायटीमध्ये राहिलो नाही, त्यात आपलं पोझिशन पण डिले झालं. तर माझी इच्छा तीच होती की लवकरात लवकर आपल्याला पोझिशन मिळावं आणि त्यांच्यासाठी चांगलं व्हावं, कारण त्यांना कुठे बाहेर जायला ते असं बोलत नाही बिलत नाही. काम एक काम असतं त्यांचं घरात. सो पोझिशन मिळालं फायनली. इकडे आपला हा ग्रुप झाला, तुमच्यासारखे चांगले मित्र मिळाले त्यांना. त्याच्यामुळे ते एक सवय लागली, खाली येतात, 4 संवाद साधतात, जे माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण घरी ते आमच्याशी जास्त बोलत नाही, आम्ही तुम्ही बोलतं केलं. आणि तसा त्यांचा ग्रुप आहे ऑल ओव्हर इंडिया, ते असं फिरलेले पण आहेत. त्याच्यामुळे त्यांना तशी सवय आहे मित्रांची पण. सो ते तुमच्यामध्ये जास्त ओपन असतात, बोलतात, त्याच्यामुळे मला बरं वाटतं ते बघून. सो थँक्स फॉर दॅट.
आणि संगत चांगलीच आहे, कारण ते घरी आल्यानंतर पण पोस्ट डिस्कशन ते सुरू असतं. वा. आज करमरकरांचं, आज देशपांड्यांचं आहे, हे असं झालं तसं झालं, हे ते आम्ही हा विषय डिस्कस इव्हन इव्हन मला पण काही गोष्टी ऑफिसमध्ये असल्यामुळे माहिती पडत नाही डेली बेसिसवर, मग ते सांगतात अरे असं आहे तसं आहे. सो थँक्स फॉर दॅट. आणि सगळ्यांना फादर्स डेच्या शुभेच्छा. एकालाच करा. आता आपण आता केक कापूया. तुम्ही सगळ्यांनी हात साईज तुमचं लावत त्या ह्याच्यावर हॅपी बर्थडे मोबाईलवर लावा ना. हॅपी बर्थडे आहे ना. आवाज नाही आवाज आपण आणूया गावामध्ये थोडंसं बोलायला पण बरं, स्पीकर आणायचं म्हणजे ऐकायला पण जात नाही. बरोबर ऐकायला नाही गेलं येते मागच्या वेळेला बघत Happy birthday to you. Happy birthday dear पत्की साहेब, कदम साहेब, पाटील साहेब, टेलर साहेब, यादव साहेब. Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम भी हो हजारों साल ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू ऑल 6 members. हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू. एक मिनिट घेऊ का परत? हा घेतो. अरे एक मिनिट हा, प्रत्येकाने केक घ्या आणि जा, नुसती डिश घेऊ नका. हो कुठे केक 30 आणा केकला, रिकामी डिश आणा केकला. आणि एक रिकामी डिश द्या भाऊ. यावेळेला व्हॉलेंटियर्सचं रेकॉर्डिंग फुल चालू आहे. हां, दरवेळेला काळोखात असतात सगळे बिचारे. नाईक साहेब, गायकवाड साहेब, साळवी साहेब, पुंडे साहेब. पोस्टरवरती आहे. अरे वा वा वा. सॉरी यादव साहेबांना त्यांना परत भरवा हो, टेलरांना? टेलरांना. डबल आणि हे ब्ले पत्की साहेब. वा वा. 5 पांडवांनी कर्णही पांडवच होता. बरोबर आहे. आता आम्हाला 2 करणार आहे. इकडे केक घेऊन ठेव. सर्व्हिस करणार आहे. केक घेऊन नको केक नको त्यांनी दिलाय मला. अरे मी नंतर घेईन. झालंय आता घेतलं. नको मला केक दिसलाय. हा नको थोडा 6 जणांचं आहे. अरे मालवणीचा नमस्कार. आज आमचं वाढदिवस 6 जणांच्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी येऊन आम्हाला इथे आशीर्वाद दिलात. खूप चांगले आहे आणि काही आशीर्वाद देऊन आम्हाला शुभेच्छा दिलात.
त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो. होय महाराजा. हे तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहून दे. आशीर्वाद आणि शुभेच्छा. मोठ्यांचे आशीर्वाद, लहानांच्या शुभेच्छा. पाठीशी राहून दे. त्यामुळे आम्हाला पण एक जगण्याची मस्त इच्छा येईल, थोडं बरं वाटेल. तर हे एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. आपल्या ज्येष्ठ नागरिकच्या कट्ट्यावर आज अपडाऊन सोसायटीतर्फे वतीने सगळ्या सभासदांनी आमचं फार मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम आनंदात केला आणि आशीर्वाद दिला. त्यामुळे मी सर्व कमिटीचे आभार मानतो. असा आशीर्वाद द्यावा हीच विनंती. जय राहतो मी 2 वर्षापूर्वी राहायला आलो. मी फिरत असताना बघितलं त्या कट्ट्यावर देशपांडे साहेब, बोलू नका साहेब, पवार साहेब बसले होते. मी त्यांनी स्त्रीचाच कट्टा आहे का तुम्ही असं काय नका सगळ्याच बसतात आपल्याला. मग त्यापासून बसायला येऊन सुरुवात केली. मला घरच्या कामामुळे काही जास्त यायला मिळत नाही, आपण सांभाळत असतो. त्यांना या वेळ मिळतो की मी इथून बसतो. आणि आज तुम्ही आमच्या सगळ्यांचा वाढदिवस साजरा केला आणि घरीसुद्धा एवढं कोणी साजरा करत नाही. जसं ज्येष्ठ म्हणजे काय उद्देश नाही, आपण तरुणांच्या मुलांच्या वर करतो. आज तुम्ही सगळ्यांनी हे केल्यामुळे आमची उमेद वाढलेली आहे आणि जगण्याचा अर्थ वाढलेला आहे. सगळ्यांचे आभार. अपटाऊनमधल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर व्यवस्थित चांगल्या रीतीने आमचं सगळ्या 6 जणांचं वाढदिवस साजरा केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. एवढे बोलून मला अपटाऊनमध्ये येऊन 4.5 वर्ष पूर्ण झाले. 4.5 वर्ष कधी संपले बघता बघता असं वाटतं की अजून 4-6 महिन्यापूर्वी झालो. एवढं फास्ट 4.5 वर्ष संपले. आणि मुलं कधी मोठी झाली, आम्ही कधी मोठे झालो. आणि मी आल्यावर बघितलं होतं इथं ज्येष्ठ कट्टा उत्तरोत्तर आता एवढा भरला आहे, एवढा त्याला वटवृक्ष झाला त्याचा मोठा. आणि ह्याचे सर्व या कट्ट्याचे सर्व देशपांडे साहेब आणि बाकी सर्व सहकारी आणि सगळ्यांचे वाढदिवस एवढ्या खूप आनंदात साजरे करतात. तिथे घरी पण केले जात असते एवढ्या उत्साहाने. तर हे खूप नवीन एक ऊर्जा मिळते असे कार्यक्रम झाल्यानंतर. तर आज जो आपण सर्वांनी मिळून जो कार्यक्रम केला आणि सगळ्यांनी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय महाराष्ट्र. ही आपली संगत चांगली आहे. म्हणजे आपण सर्टिफाय नाही केलंय, मुलांनी सर्टिफाय केलं. आपली संगत चांगली आहे, त्यामुळे काय हरकत नाही आपण पुढे जायला. आणि हे जेवढे वरिष्ठ लोक आहेत त्यांचे आज वाढदिवस होते, त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि असंच तुमचं वय वाढत जावं. आम्ही दरवर्षी आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा मौका मिळते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. जसा कार्यक्रम झाला 15 दिवसांनी परत आपल्या राहिलेल्या या जून महिन्यामध्ये जो 11 का 12 जण आहे राहिलेल्या दिवसांचा आपण 29 तारखेला करणार आहोत. हा वाढदिवस झाला की जून जुलै महिना हा भरपूर पावसाचा दिवस आहे. तर एक दिवशी सर्वात उच्च कांदा अभियान चहाचा कार्यक्रम आपल्या सिनियर सिटीजन ठेवणार आहोत आपण. ज्या ह्याला सगळ्यांनी अवश्य या. कारण पावसाळ्यात कांदा भजी खायला खूप मजा येते. आताही ठेवलीच आहे पण लगेच ठेवली तर लगेच 8 दिवसांनी आपला वाढदिवस आहे दुसरा. आपण कधीही ठेवू आपल्याकडे ठरवलं उद्या तर उद्या आणि सगळं येते की आपल्याकडे दूर पण आपल्याला टाकता येईल. आपण कांदा भजी करूया. त्यातून तुमच्या मनात काही एखादा चांगला कार्यक्रम असेल सगळ्यांच्या काय तोही ठरवूया आपण करूया. प्रत्येक 2 महिन्यात नाही ते तुम्ही सांगा ना. सगळ्यांनी नाही आम्ही एक म्हटलं होतं की मिसळ पाव करूया पण सगळ्यांनी बघितलं आता देशपांडेच्या अंगावर सांडलेलं आहे खाताना. एकाने सांगितलं हे मिसळ पाव करायला निघाले हे अंगावर सगळं काढले. आता आम्ही तो म्हणणारा मी आहे. शाहीने आम्ही सिनियर सिटीजन झालो. अंगावर सांगतो कुठला असा सिनियर सिटीजन आहे की कोणाच्या अंगावर सांडलं नाही. ज्यांनी विचारलं त्यांनाच प्रश्न
ज्याच्या अंगावर पडला नाही तो म्हातारा नाही. ही आपली सिनियर सिटीजनचं कोण आहे. आपण घरामध्ये शिवाय खातोच ना. आपल्या घरामध्ये आपल्याला बोलतात काय तुम्हाला खाता येत नाही सारखं अंगावर सांगतो बोलतो. त्याशिवाय म्हातारा नाही तो, वयस्कर नाही तो. मग तेव्हा त्याला सांगायचं आता आम्ही म्हातारे झालो. आता आम्ही वृद्ध झालो झालो. काळ असा होता मजा होता. आपण तसा एक कार्यक्रम करूया. तुमच्या मनात काय एखादा चांगला कार्यक्रम असेल कोणाच्याही सांगा, आपण करूया. नुसतं वाढदिवस नको, असेही काही काही चांगले एखादे कार्यक्रम कोणाच्या येत असतील आपण ते करूया सगळ्यांना. यायचं तुम्ही यायचं, आजोबांवर लक्ष ठेवायला. सकाळी जाऊन संध्याकाळी आपण आहे लोकांचं म्हणजे आपण ट्रिपला जाऊया. तुम्ही कोणी ज्यांना जवळचं ठिकाण माहिती असेल काही असेल, आपल्याला काय सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं तर तेही बघा. आपण जाऊया जरा, कारण आपण वाढदिवस करतो. दुसरे काही जरा एखादे चांगले कार्यक्रम करूया आपण. ज्याला आपल्याकडचे कोणाला ज्यांना कसंही असलं तरी गाण्याचा कार्यक्रम करूया, काही करूया. आवाज काय, लता मंगेशकरचा पहिल्यांदा आवाज होतो, लोक उठून जायचे. पण नंतर मग तिच्या आवाजाला असे झाले हे आपले आवाज येतील, आपल्याला लोक नाही उठणार, बाजूचे लोक उठून जातील, त्याच्यावर आपल्याला फायदा होईल. तर आपण तसे काही कार्यक्रम करूया. आजच्या या कार्यक्रमानंतर 5 पांडव आणि 6वा कर्ण म्हणले. 6वा कर्ण तुम्ही काय म्हणालात? सॉरी 5 पांडव आणि 6वा कर्ण समजा. त्यांना त्या आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत. आणि त्यांच्या वक्तव्यातून असंच सिद्ध झालेलं आहे की आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली. तर त्या ऊर्जेचा योग्य असा वापर करून तुम्ही तुमचा अमृत महोत्सव साजरा करण्याची उमेद, त्या उत्सवामध्ये जी उमेद आहे त्या उमेदमध्ये प्रत्येकांना असं मनात ठेवा की आमचा अमृत महोत्सव हा या ठिकाणी साजरा होईल. आणि आम्ही सगळे ते असेच 6 जण मिळून एकत्र तो अमृत महोत्सवाचा आपण योग आणूया. यावा अशी अपेक्षा करतो ना. त्यांना जसं एक हे म्हणतात ना, एक हो 50,000 ऊर्जा काल 50,000 जीव हजारो. त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या तर्फे लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपल्याला एक चांगला योग मिळाला की 4 चिरंजीवांकडून आपण अभिप्राय घेतलाय की तुमचे बाबा कुणाच्या संगतीत आहेत त्याच्यात तुम्ही आनंदी आहात का, हे आपण प्रथम केलेलं. आणि सगळ्यांनी सांगितले की संगत चांगली. असं पण सांगितलं की लहानपणी ते आमची संगत बघायची, आता आम्ही त्यांची संगत बघतो पण आम्हाला काही बघायला लागतं. दुसरं, एका चिरंजीवाने सांगितलंय लक्झरियस कट्टा, एक्झिक्युटिव्ह कट्टा, सॉरी हां. आता एक्झिक्युटिव्ह लुक आपल्या कट्ट्याला आलाय तर नुसतं या डेकोरेशनमुळे आलेला नाही आहे. तो आपल्या सगळ्यांच्या चालचरण आणि मस्ती मजा करण्याच्या ह्याने आहे. आणि हे जे आपल्याकडे एकोप आहे की बघा ना, मागे अजूनही आमचे ते 80 वर्षाचे तरुण कशा प्लेटी भरण्यापासून प्रत्येकाला सगळं पोचलंय का बघताय. हा एक दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग सगळ्यात महत्त्वाचा की आपण सगळे आनंदी आहोत. हा अभिप्राय घरातून आलाय, हा आजच्या दिवसात खूप. आणि सगळ्या हे 6 वाढदिवसाचे बड्डे बॉईज आहेत. हा, मग ते डायमंड ज्युबिली करून देत नाही तर अमृत महोत्सव करून देत. हे जे सगळे बॉईज आहेत त्यांना सगळ्यांतर्फे खूप खूप आज मी हे जे सत्कार मूर्ती आहेत यांचं अभिष्ट चिंतन करतो. त्यांना भावी आयुष्य सुखा समाधानाचं आरोग्य संपन्न असं लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजचा हा जो चमू आहे सत्कार मूर्तींचा,
या चमूला वेगवेगळ्या छटा आहेत. पत्कींसारखे ज्यांचे पोस्ट येतात व्हॉट्सअपवरती, त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते, असं एक व्यक्तिमत्व आहे. पाटील, 2 पाटील आहे. पाटील म्हणजे काय? हे समाजाचे मुखंड असतात. समाजाचे मुखंड असतात आणि पाटीलकी या नावाचा अर्थ जो असतो तो टिकवण्याची यांची अहिमहिका असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाटील नाव हे कमी पडू देत नाही. इन्व्हिटेशन काय, कुठे काय, पार्टी काय, पाटलांचा आपण उत्साह पाहला, सर्वांना सांगतात आमच्याकडे या पडद्याला. तर अशी एक छटा आहे. दुसरे म्हणजे कार्यकर्ते, शेलारसाहेबांसारखे सतत काम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि साक्षात पंढरपुराला रिप्रेझेंट करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. माळकरी लोक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि तसेच कदम साहेबांसारखे जे ॲक्च्युअली बॉर्डरवरती लढलेले आहेत, अशा व्यक्तिमत्वांनी या चमूचं महत्त्व अजून मोठं केलं. तर पुन्हा एकदा सर्वांना लाख शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आम्ही उदंड आयुष्य लागो, आरोग्य संपन्न असो